Then next point is mass defect. What is meant by the defect? Here mass defect can be represented by delta m. हा डिफेक्ट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल mass defect in terms of nucleus. तर फॉर एक्झाम्पल 1 liter here 1 liter. आपण जर 3 लिटर बॉटलमध्ये एका बॉटलमध्ये 1 लिटर आपण पाणी जर घेतलं, लिक्विड म्हणा पाणी म्हणा, आपण जर त्या ठिकाणी घेतलं आणि एका भांड्यामध्ये हे तिन्ही एकत्र जर केलं तर काय व्हायला पाहिजे या ठिकाणी? त्या ॲडिशन ऑफ 3 लिटर म्हणजे या ठिकाणी 3 लिटर पाणी आपल्याला इथं भेटायला पाहिजे. पण ॲक्च्युअलमध्ये काय होतं आहे? ऑब्झर्व व्हॅल्यू अँड कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू बोथ आर डिफरंट. व्हाय डिफरंट? काही ना काही प्रमाणामध्ये या ठिकाणी हे पाणी टाकत असताना काही ना काहीतरी 1 थेंब म्हणा 2 थेंब म्हणा काही ना काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय होतं आहे? ते पाणी बाहेर टाकले जाते किंवा बाहेर पडतं. म्हणजेच याचा अर्थ काय होतं? तिथं कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू अँड ऑब्झर्व व्हॅल्यू ह्या 2 व्हॅल्यू त्या ठिकाणी डिफरंट, त्या दोन्ही व्हॅल्यू वेगवेगळ्या येतात. मग ज्या वेगळ्या आलेल्या आहेत त्या दोघांची जी वजाबाकी म्हणजेच त्याला म्हणतो आपण डिफेक्ट. जे बाहेर पडलेले जे आहे, जे बाहेर पडलेलं त्या ठिकाणी पाणी असेल किंवा बाहेर पडलेलं जे मास असेल त्या मासला आपण काय म्हणतो? आपण मास डिफेक्ट. सिमिलरली हिअर द न्यूक्लियस प्रेझेंट नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स and here m is the total mass of nucleus. मग मास ऑफ न्यूक्लियस आणि ह्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स ह्या दोघांची जर आपण बघितलं तर काय यायला पाहिजे? P + n इज इक्वल टू कॅपिटल M. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स ह्या दोघांची बेरीज इक्वल टू कॅपिटल M यायला पाहिजे, पण ती एक येत नाही. म्हणजेच काय त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणामध्ये ते मास त्या ठिकाणी काय होतंय? डिफेक्ट होतं, म्हणजे कमी त्या ठिकाणी जाणवतं. देअरफॉर द फॉर्म्युला ऑफ मास डिफेक्ट M इज इक्वल टू M न्यूक्लियॉन्स मायनस M न्यूक्लियस. M न्यूक्लियॉन्स प्लस मायनस M न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस. आता हे कसं कॅल्क्युलेट करणार आहोत आपण? हे कॅल्क्युलेट तर बाय युझिंग द मास स्पेक्ट्रोमीटर. ही झाली ऑब्झर्व व्हॅल्यू आणि ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल? M न्यूक्लियस इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ, I draw here P and N. Here number of P, number of N. He is a proton, N is a neutron. Here number of proton present in the number of proton present in the nucleus multiplied by the mass of each proton plus number of neutrons. Number of neutrons means A minus Z multiplied by the mass of 1 neutron. हे झालं आपलं mass of nucleus. Z means the number of proton present in the nucleus. MP is the mass of 1 proton. 1 proton multiplied by the number of proton, therefore the total mass of the proton we have calculated. Here number of neutron multiplied by the mass of 1 neutron is calculated by the total number of the neutrons present in the nucleus. Therefore delta M is equal to Z MP plus A minus Z Mn minus capital M is the
This expression is mass defect. The nuclear binding energy. The amount of energy required to separate all nucleons from the nucleus is called as the binding energy. The name of the scientist Becquerel discovered that heavy element like uranium, radium, or the A is greater than 82. It means the mass number is greater than 82. That element are unstable and emit highly penetrating radiation. Continuously, spontaneously emission of radiation takes place that element. Therefore, the nuclear binding energy, we know that the nucleus made up of large number of proton and neutron. Here binding energy, it means the separation of nucleons. Nucleons means the proton and neutron to separate from the nucleus. आता या ठिकाणी जी एनर्जी ह्या प्रोटॉन्सला जर आपल्याला जर बाहेर काढायचं असेल तर कशा पद्धतीने बाहेर काढता येईल आपल्याला त्या ठिकाणी, तर म्हणजे तेवढी एनर्जी त्या ठिकाणी लागेल. त्याला म्हणतो आपण बाइंडिंग एनर्जी. ठीक आहे पाणी. हां, नेक्स्ट पॉइंट इज द न्यूक्लियर बाइंडिंग एनर्जी. न्यूक्लियर बाइंडिंग एनर्जी इज नथिंग बट the amount of energy required to separate all the nucleons from the nucleus is called as the binding energy. Here friends, nucleus made up of large number of proton and neutron. Here large number of protons and neutrons. To separate one neutron or to separate the one proton by using the amount of energy, here proton and proton, neutron and neutron. Proton has positively charged. Here attractive force, but positive is the repulsive force. या ठिकाणी काय न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसरा प्रोटॉन हा सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आहे. इथं रिपल्सिव्ह फोर्स पाहिजे, पण या ठिकाणी न्यूक्लियर अट्रॅक्टिव्ह फोर्स और न्यूक्लियर फोर्स ड्यू टू दी न्यूक्लियर स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स दे आर बाउंड टुगेदर, स्ट्रॉंगली बाउंड टुगेदर. मग आता ह्याला जर सेपरेट करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? दी एनर्जी इज टू बी रिक्वायर्ड टू सेपरेट, एनर्जी इज टू बी रिक्वायर्ड टू सेपरेट दी न्यूक्लियस फ्रॉम दी न्यूक्लियस. Therefore, according to the Einstein's mass energy relation, E is equal to m into c square. Here we can write here delta m into c square, delta m z into mp plus a minus z mn into c square. This is the binding energy is to be required for electron, or the binding energy required to one proton or one neutron to separate from the nucleus. Then binding energy per nucleus, it means that binding energy per nucleus is equal to E is equal to Z mp plus A minus Z mn into whole divided by A multiplied by c square. This is the binding energy per nucleons. एका न्यूक्लियॉनसाठी लागणारी एनर्जी किती असेल त्या ठिकाणी इतकी असेल. याला म्हणतो आपण बाइंडिंग एनर्जी, न्यूक्लियर बाइंडिंग एनर्जी. देन नेक्स्ट पॉइंट इज रेडियोएक्टिविटी. द नेम ऑफ द साइंटिस्ट Becquerel or spontaneously radiation. Which type of radiation? Alpha, beta and gamma type of the radiation. Therefore, radioactivity is nothing but a spontaneous emission of radiation from radioactive substance is called as the
radioactivity. Spontaneous emission of radiation takes place from the radioactive substance. What is the radioactive substance? Those substances emit that type of the radiation. स्पॉन्टेनियस इमिशन ऑफ रेडिएशन, कंटिन्युअसली त्या ठिकाणी रेडिएशन हे काय करतं त्या ठिकाणी बाहेर टाकतात. ते अल्फा बीटा आणि गॅमासारख्या रेडिएशन ते बाहेर टाकतात. म्हणजेच काय होतं त्या ठिकाणी तो न्यूक्लियस काय होतो, तो अंडरगोज दी parent nucleus undergoes the daughter nucleus plus huge amount of energy is to be released, and that is the radiation takes place. Here radioactive decay, an unstable nucleus undergoes a decay. It is called as the radioactive decay. Decay, it means to decrease the substance. Radioactive substance ज्यावेळेस त्याचं त्या ठिकाणी रेज ज्यावेळेस ते रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्स कशाला म्हणतो आपण त्या ठिकाणी, द इमिशन ऑफ रेडिएशन टेक्स प्लेस. रेडिएशन बाहेर टाकतो, तर रेडिएशन बाहेर टाकत असताना काय होतं त्या ठिकाणी सबस्टन्स डिसइंटिग्रेट, तो कमी होतो, म्हणजे त्याला रेडिओॲक्टिव्ह डिके आपण असं म्हणतो. देर आर 3 टाइप्स ऑफ द डिके, अल्फा डिके, बीटा डिके, बीटा डिके and gamma decay. There are 3 types of the decay. आता अल्फा डिके मध्ये काय होतं, इन विच द हिलियम न्यूक्लियस emit, the helium nucleus is emitted in alpha decay. For example, uranium 236 92, the emission of radiation takes place. What happened? The alpha decay emits the alpha radiation plus uranium 232, or here new element 236, here 92 minus 2 90 plus energy, that is the radiation. म्हणजे त्या ठिकाणी बघा ॲटॉमिक नंबर हा 92 minus 2 म्हणजे 2 plus 90 is 92, 232 plus 4 236, याला म्हणतो आपण अल्फा डिके. इन बीटा डिके, इन विच द इलेक्ट्रॉन और positron are emitted, and third is gamma decay, in which high energy of photon are emitted. High energy of a photon, high energy of photon emitted in alpha, beta and gamma decay. These are the emission of radiation takes place continuously or spontaneously in radioactive substance. Then next we have seen the property of alpha, beta and gamma rays. Alpha particle, beta particle and gamma particle. So, property of radioactive substance. Properties of radioactive substance. Those substances emit the spontaneous emission of radiation. Which type of radiation? Alpha particle, beta particle and gamma rays. These are the properties of alpha, beta and gamma. जर आपण अशा पद्धतीने जर लिहून जर घेतलं तर काय होईल, आपल्याला त्या अल्फा पार्टिकलची प्रॉपर्टी ॲज वेल ॲज बीटा पार्टिकल आणि गॅमा रेज ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी आहेत ते लवकरात लवकर लक्षात येईल बघा. त्यामुळे या पद्धतीने लिखाणकाम करून घेतले सोपं जाईल. देअरफॉर ते अल्फा पार्टिकल, the first property is they are positively charged particle. For example, these are the lead sheet. Here our radioactive substance, that is the electric field, positively charged, negatively charged. This line shows the
emission of radiation. Here emission of radiation, alpha particle towards the positively charged plate, beta particle negatively charged, and the gamma particle. This gamma particle is gamma rays undeviated, the not towards the positively charged, not towards the negatively charged, undeviated, straight. Therefore, they are positively charged particle is alpha particle, beta particle they are negatively charged particle, and third is gamma rays they are neutral in charge. Therefore, they are not particle but electromagnetic waves. Then second property is it is deflected by electric and magnetic field, shown here. It means the alpha particle हे काय होतात, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे डिफ्लेक्ट होतात. जर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड जर असेल त्या ठिकाणी डिफ्लेक्ट होतात. सेम हियर बीटा पार्टिकल इज ऑल्सो डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक and magnetic field. But here gamma ray is not deflected. Why not deflected? Because they are neutral in charge. Therefore, the gamma rays not deflected by the electric and magnetic field. Number 3, the speed of alpha particle is depends upon the nature of radioactive substance. म्हणजेच या ठिकाणी ह्या अल्फा पार्टिकल ज्यावेळेस ते इमिट होतात त्या अल्फा पार्टिकलची जी स्पीड जी आहे ही डिपेंडिंग अपॉन दी रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स, त्या सबस्टन्सवरती डिपेंड आहे. इट व्हॅरीज 1/10 to 1/100 द स्पीड ऑफ लाईट. हियर सेम the speed of light of a beta particle is depends upon the radioactive substance and it varies 1% to 99% of the speed of light. म्हणजे 91% ते 99% म्हणजे जवळपास त्या ठिकाणी velocity of lightच्या जवळ त्या ठिकाणी speed of beta particle आहे. Here in gamma rays, the gamma rays are moving with speed of light. It means that velocity of our speed of light is 3 into 10 to the power 8 meter per second. This is the speed of gamma rays. Number 4, they ionize gas when passed through the gas. When the alpha particle passed through gas, they ionize the gas. In beta particle, they also ionize the gas, but ionizing power, the ionizing power is 1/100 of the alpha particle. ह्या alpha particle पेक्षा ह्याची पॉवर ह्या ठिकाणी जास्त आहे. Here they have low ionizing power. ह्या ठिकाणी gamma rays ionizing power ही कमी आहे. Then last, they have least penetrating power, pass through very thin sheet of paper. They have least penetrating power. Penetrating power म्हणजे काय, भेदन क्षमता. म्हणजे त्या सबस्टन्समधून किंवा त्या पेपर शीट असेल किंवा कुठली एखादी बॉडी असेल त्या बॉडीची आरपार जाण्याची क्षमता, त्याला म्हणतो आपण पेनेट्रेटिंग पॉवर. लिस्ट म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पेनेट्रेटिंग पॉवर आहे ही अल्फा पार्टिकलची. देन हिअर बीटा पार्टिकल दे हॅव मोर पेनेट्रेटिंग पॉवर मोर दॅन दी 100 टाइम्स ऑफ दी अल्फा पार्टिकल. ह्या अल्फा पार्टिकलपेक्षा 100 पटीनं ह्या बीटा पार्टिकलची त्या ठिकाणी पेनिट्रेटिंग पॉवर आहे. आता या गॅमा रेजमध्ये 5व्या नंबरची प्रॉपर्टी, दे हॅव हाय पेनिट्रेटिंग पॉवर. सगळ्यात जास्त हाय पेनिट्रेटिंग पॉवर. दे पास थ्रू 25 सेंटीमीटर इन थिक आयर्न प्लेट. 25 सेंटीमीटर 25 सेंटीमीटरच्या जाड असलेल्या लोखंडाच्या प्लेटमधून सुद्धा गॅमा रेज हे पास होऊ शकतात. दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ दी अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल अँड गॅमा रेज. ओके. रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन. Disintegration means the spontaneous breaking of nucleus. Why the spontaneous breaking of nucleus? Because of the radioactive element continuously breaks into a fresh radioactive atom with the emission of radiation. Which types of radiation? Alpha, beta and gamma radiation. Therefore, the spontaneous breaking of the nucleus. Then
the decay law, the number of nuclei undergoes the decay per unit time is proportional to the number of unchanged nuclei present at that instant. Here the radioactive disintegration means the new or a fresh radioactive substance or a radioactive atom will be formed. Let n be the number of nuclei present at any instant t, and dn be the number of nuclei that disintegrate in time dt. According to the Decay's law, the minus dn upon n minus dn upon dt is directly proportional to n. dn upon dt is directly proportional to n. n be the number of nuclei present at instant t. म्हणजे या टी टायमिंगला n नंबर ऑफ न्यूक्लिया प्रेझेंट आहे, पण आफ्टर सम इंटर ऑफ टाइम dt the radioactive substance disintegrate. How much disintegration? The dn is the disintegration. By removing this proportionality sign, dn upon dt is equal to minus lambda, here n. This lambda is a disintegration constant or constant of disintegration. Here minus sign represent the atom disintegrate or the nuclei disintegrate. Therefore we have writing here minus sign. dn upon dt is equal to minus lambda into n. Lambda is the decay constant or disintegration constant. So